नमस्कार मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपण बघत आहात म्हणजेच आपण बीएससी इन डेटा सायन्स या कोर्सला ह्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये प्रवेश घेतलेला असेल किंवा पुढच्या वर्षी घेणार असाल तर हा व्हिडिओ जर आपण 12वीत आहात तरी महत्त्वाचा आहे, 12वी नंतर या कोर्ससाठी जर आपण प्रवेश घेतला असेल तरी महत्त्वाचा आहे। डेटा सायन्स मध्ये जेव्हा आपण 12वी नंतर डायरेक्ट एंट्री करतो मित्रांनो, याचा अर्थ आपण लेबलच लावून टाकतो की इथून पुढे माझं जे करियर असणार आहे ते फक्त डेटा सायन्स मध्ये असणार आहे। बघा, जेव्हा एखादा डॉक्टर बनतो, एमडी बनतो, आधी त्याला एमबीबीएस करावं लागतं। एमबीबीएस मध्ये आपण कोर एज्युकेशन घेत असतो आणि मास्टर्स मध्ये आपण स्पेशलायझेशन निवडत असतो। म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने बीएससी इन कम्प्युटर सायन्स हा कोर्स घेतलेला असेल तर मास्टर्स साठी तो डेटा सायन्स मध्ये जाऊ शकतो, सायबर सिक्युरिटी किंवा इतर अलाइड फील्ड्स मध्ये तो जाऊ शकतो। पण आपण 12वी नंतर हे फिक्सच केलंय की आता मला फक्त डेटा सायन्स मध्ये करियर करायचं आहे। आणि मित्रांनो, ह्या कोर्सकडे सध्या खूप प्रचंड प्रमाणावर अट्रॅक्शन वाढलेलं आहे। म्हणजे अगदी बीटेक कॉम्प्युटर असेल, बीटेक मेकॅनिकल असेल, बीटेक इलेक्ट्रिकल असेल, त्या मुलांनाही डेटा सायन्स या क्षेत्रात यायचंय। तर आपली स्ट्रीम कुठलीही असो, सध्या प्रत्येकाला एआय कडे अट्रॅक्शन आहे, डेटा सायन्स कडे अट्रॅक्शन आहे, सायबर सिक्युरिटी कडे अट्रॅक्शन आहे। आणि साहजिकच आपल्याला ह्या क्षेत्रात जर आता प्रगती करायची असेल, करियर आपल्याला स्ट्रॉंगली पुढे न्यायचं असेल मित्रांनो, तर आपल्याला ह्या फील्ड बद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन असायला हवी। तर मुद्दा काय या व्हिडिओचा, तर आपण जर आता फर्स्ट इयर बीएससी इन डेटा सायन्स मध्ये आपण प्रवेश घेतलेला असाल तर नेमकं इथून पुढे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, डिग्री मध्ये फर्स्ट क्लास इनफ असणार आहे की मला माझा जो सीजीपीए आहे किंवा पर्सेंटेज मध्ये बोलायचं झाल्यास 99% मला मिळवायचे, नेमकं काय महत्त्वाचं असणार आहे, मी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या कॉलेजमध्ये माझं प्लेसमेंट होणार आहे का, माझं प्रोफाईल नेमकं कसं असलं पाहिजे, आणि समजा इथून मला 3 ते 5 वर्षानंतर जर माझं करियर स्ट्रॉंगली पुढे न्यायचं असेल तर नेमकी सुरुवात मी आज कुठून केली पाहिजे आणि काय काय शिकलं पाहिजे। तर मित्रांनो, एकेका मुद्द्यावर आपण इथे आता बोलणार आहोत। सगळ्यात पहिला प्रश्न की सर 60% महत्वाचे म्हणजे फर्स्ट क्लास इनफ असणार आहे की 99 कडे पळायचं आहे। तर मित्रांनो, 99% कडे पळणं म्हणजे आपण आपलं सर्वस्व त्या अकॅडमिक्सलाच देऊन टाकणं। म्हणजे माझं कॉलेज, माझा सिलेबस आणि माझी एक्झाम, त्याच्या पलीकडे मी काही विचार करणार नाही। स्किल्स कडे नेहमी तुमचं ह्या केसमध्ये दुर्लक्ष होणार आहे। तर नेमकं घडतं काय की पुस्तकांचा अभ्यास किंवा आपण अकॅडमिक्स बद्दल जर बोलायचं झाल्यास मित्रांनो, याला कुठेतरी मर्यादा असतात आणि मार्केटमध्ये जे प्रॅक्टिकल स्किल्स आपल्याला लागतात ते बऱ्यापैकी वेगळे असतात। तर सध्या आपल्याला फोकस करायचा आहे तो फर्स्ट क्लास मिळवण्यावर, फक्त फर्स्ट क्लासवरच आपला फोकस असला पाहिजे। आणि समजा 99% आपल्याला इझिली मिळतात, आधीपासून आपण थोडा अभ्यास केला तरी आरामात सगळा व्यवस्थित सिलेबस आपला कंप्लीट होत असेल मित्रांनो तर हरकत नाही। मात्र एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की फर्स्ट क्लास पेक्षा जास्त इथे विचार करायची गरज नाहीये, फर्स्ट क्लास खूप झाला। दुसरं मित्रांनो, ज्या कॉलेजेसमध्ये आपण आहात त्या कॉलेजेसमध्ये जनरली हा कोर्स आता रिसेंटली लॉन्च केलेला आहे। बहुतेक एखादंच कॉलेज असेल जिथे याची एक बॅच पूर्ण झालेली असेल ह्या वर्षी, बाकी जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये हा कोर्स याच वर्षी म्हणजे 2025 मध्ये लॉन्च झालेला आहे। तर प्लेसमेंटची तशी यांच्याकडे काही हिस्ट्री नाहीये। 3 वर्षानंतर कोणत्या टाईपच्या कंपनीज ह्या बीएससी स्टुडंट्स कडे अट्रॅक्ट होतील हे अजून क्लिअर नाहीये। कारण बीटेक मध्ये सुद्धा तुम्हाला एआयएमएल मिळेल, बीटेक मध्ये सुद्धा तुम्हाला डेटा सायन्स हा कोर्स मिळणार आहे, एमएससी इन डेटा सायन्स सुद्धा कोर्स आहे, एमसीए मध्ये सुद्धा डेटा सायन्सचे स्पेशलायझेशन आहेत। तर बीएससीच्या स्टुडंटकडे ह्या कंपनीज अट्रॅक्ट होतील की आपल्याला नेमकं बीटेक, एमसीए, एमएससी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन थोडक्यात पुढे करावं लागेल, हे सुद्धा आपल्याला क्लिअर व्हायचं आहे। तर ह्या केसमध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे, तर आपण आपला बेस हा स्ट्रॉंग केला पाहिजे। मुलं याच्याचकडे दुर्लक्ष करतात। जर ठरलंय की माझं करियर मला डेटा सायन्स मध्येच करायचं आहे तर आपल्याला फक्त आणि फक्त विचार हा डेटा सायन्सचाच केला पाहिजे। मग याच्याकडे बरीचशी मुलं डेटा अनालिटिक्स हा वर्ड आहे तिकडे अट्रॅक्ट होतात। एखादं टूल, पॉवर बीआय असं एक टूल असतं, टॅबू असं एक टूल असतं, हे टूल वापरले किंवा हे टूल यूज करता येत आहेत म्हणून त्यांना असं वाटतं की मला डेटा सायन्स आलं। लक्षात ठेवा, कम्प्युटर सायन्स ह्या क्षेत्राचीच ही एक सबफिल्ड आहे
आणि कम्प्युटर सायन्स क्षेत्रामध्ये पाऊल टाकलंय ना, तर आपल्याला प्रोग्रामिंग हे आलंच पाहिजे. विदाउट प्रोग्रामिंग ह्या क्षेत्रात प्रगती होणार नाही. लक्षात ठेवा, टूल्स जे आहेत त्याला कुठे ना कुठे लिमिट येतील आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा ते इझिली टेक ओव्हर करतील. फायनली जर आपल्याला प्रोग्रामिंग आलं नाही तर नेहमी अडचण येणार आहे. मग आता मुद्दा इथे येतो की सर, डेटा सायन्स मध्ये सगळ्यात महत्वाची प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती? तर मित्रांनो, निश्चितच पायथन प्रोग्रामिंग ही सध्याची तरी महत्वाची इम्पॉर्टंट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जी डेटा सायन्स साठी खूपच चांगली आहे. मग सर, डायरेक्ट पायथन प्रोग्रामिंगने स्टार्ट करू का? तर मित्रांनो, बिलकुल नाही. सुरुवात ही सी प्रोग्रामिंगनेच झाली पाहिजे. जरी ती आपल्या सिलेबसमध्ये असो किंवा नसो, आपण सुरुवात सी प्रोग्रामिंगनेच करा. सी प्रोग्रामिंगने एकदा का आपण सुरुवात केली मित्रांनो, फ्युचरमध्ये कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज येऊ द्या, कसंही कॉम्प्लिकेटेड लॉजिक येऊ द्या, कधीही आपल्याला अडचण येणार नाही. मग सी झाल्यानंतर काय केलं पाहिजे? तर सी बरोबर आपण मित्रांनो पॅरलली, म्हणजे सीचा एक टप्पा आला की तिथून पॅरलली आपण पायथन प्रोग्रामिंगला हळूहळू स्टार्ट करू शकतो, किंवा सी प्रोग्रामिंग संपवल्यानंतर सुद्धा तुम्ही पायथन स्टार्ट करू शकता. मग आता पायथन मध्ये नेमकी डेप्थ किती पाहिजे? तर मित्रांनो, सध्या कोर पायथन प्रोग्रामिंग कडे लक्ष ठेवा. एकदा का तुम्हाला पायथन प्रोग्रामिंग बऱ्यापैकी यायला लागलं मित्रांनो, आता आपला सेकंड टार्गेट असला पाहिजे पॅरलली स्टॅटिस्टिक्स शिकणं, आणि दुसरा टार्गेट असला पाहिजे मित्रांनो डेटा स्ट्रक्चर्स शिकणं. मग सर, वेब डेव्हलपर बनायचं असेल, कोर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये जायचं असेल तरच डेटा स्ट्रक्चर करायचं असतं? मित्रांनो, एक लक्षात ठेवा, डेटा सायन्सचे जे अल्गोरिदम्स आहेत जे जेन्युइनली कॉम्प्लिकेटेड आहेत. बऱ्या वेळी काय करावं लागतं, तर रेडीमेड लायब्ररीज फक्त आपण वापरतो आणि आपल्याला वाटतं की डेटा सायन्सचे अल्गोरिदम्स मी इझिली इम्प्लिमेंट करतोय. हा इथेच तुमचा गैरसमज असतो, कारण सगळं रेडीमेड आहे. जमानाही रेडीमेड. काय, चॅट जीपीटीला टाकलं की लगेच चॅट जीपीटी म्हणजे प्रॉम्प्ट द्या, तिकडनं रिझल्ट येतो. पण मित्रांनो, पुढे जो भर असणार आहे तो परफॉर्मन्सवर असणार आहे, ॲक्युरेसीवर असणार आहे. आणि ही ॲक्युरेसी जर आपल्याला एक पॉइंट जरी वाढवायची असेल मित्रांनो, तर तिथे तुमचा त्या अल्गोरिदमवर कंट्रोल हवा. त्या अल्गोरिदम मध्ये काय बदल करून तुम्ही ती ॲक्युरेसी अचीव करू शकता, त्यालाच महत्त्व इथून पुढे असणार आहे. तर डेटा स्ट्रक्चर्स आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी प्रोव्हाइड करतं. डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम जेव्हा आपण डिटेल्ड मध्ये शिकता, डिटेल्ड मध्ये इम्प्लिमेंट करता, आपला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच हा काही पटीने वाढतो. तर लक्षात ठेवा, आपल्याला जो फोकस असला पाहिजे, एकदा का प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्या कंट्रोलमध्ये आली, त्या लँग्वेजमध्ये वेगवेगळे डेटा स्ट्रक्चर्स आपण इम्प्लिमेंट केले पाहिजेत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. राहिला विषय स्टॅटिस्टिक्सचा. स्टॅटिस्टिक्समध्ये मुलांना असं वाटतं की समजा एखादा न्यूमेरिकल दिला, मी फॉर्म्युलामध्ये तो पर्टिक्युलर व्हॅल्यूज पुट केल्या आणि आन्सर आलं म्हणजे मला स्टॅटिस्टिक्स आलं. हा सुद्धा गैरसमज आहे मुलांचा. तर इथे सुद्धा मित्रांनो एक लक्षात ठेवा की त्या प्रत्येका, म्हणजे साधा मीन असू दे, मोड असू दे, किंवा मित्रांनो स्टँडर्ड डेव्हिएशन असू दे, का कोरिलेशन, रिग्रेशन असू दे, ह्या प्रत्येका वर्डचं ऍप्लिकेशन आपल्याला कळायला पाहिजे. कोणत्या डेटा सेटवर हे ऍप्लिकेशन कशा पद्धतीने काम करेल हे आपल्याला कळायला पाहिजे. फक्त फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू पुट केले, आन्सर आलं, हे पुस्तकी ज्ञान झालं मित्रांनो. फक्त परीक्षेला ते कामात येईल, थ्योरी एक्झाम मध्ये ते कामात येईल. एक लक्षात ठेवा, जरी तुमचे प्रॅक्टिकल सेट कॉलेजमध्ये खूप चांगले असले, पण कॉलेजच्या फॅकल्टीज म्हणा, मला कोणत्याही कॉलेजवर नाव ठेवायचं नाही मित्रांनो, कोणत्याही कॉलेजला किंवा फॅकल्टीला मला नाव ठेवायचं नाहीये, पण मित्रांनो चांगली फॅकल्टी मिळणं हे सुद्धा नशीबच लागतं. आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की ह्या फॅकल्टीकडनं मला फक्त पेपर लिहायचं ज्ञान मिळतंय की माझं स्किल सेट इथे इम्प्रूव्ह होतंय. हे जर आपल्याला कळालं तर समजून घ्या, आपलं करिअर उज्ज्वलच होणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला फोकस आपला असला पाहिजे प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंग करायची आहे, पायथन पॅरलली काही टप्प्यावर आल्यानंतर चालू करायची आहे. इकडे आपल्याला इमिडिएटली स्टॅटिस्टिक्स आणि डेटा स्ट्रक्चर्स तो ये मतलब आपका लाइफ का पार्ट बन गया. हे आपल्याला करायचंच आहे. जोपर्यंत डेटा स्ट्रक्चरचे अल्गोरिदम्स आपण इम्प्लिमेंट करत असाल मित्रांनो, डेटा स्ट्रक्चर्स आपण इम्प्लिमेंट कराल, तेवढं आपलं सातत्य ह्या क्षेत्रात राहणार आहे आणि डेफिनेटली याच्यात आपल्याला पुढे जाऊन निश्चितच मदत होणार आहे. तर मित्रांनो, एकदा का तुम्ही स्टॅटिस्टिक्सवर कंट्रोल करायला लागले
की त्यानंतर त्या स्टॅटिस्टिक्स नंतर आपल्याला लिनियर अल्जेब्राकडे फोकस केलं पाहिजे. लिनियर अल्जेब्रा म्हणजे थोडक्यात आपण बोलायचं झाल्यास मित्रांनो मॅट्रिक्सने आपल्याला इथे पुढे जावं लागतं. तर लिनियर अल्जेब्रामध्ये सुद्धा आपल्याला एक्सपर्टीज इथे आलं पाहिजे. मग मुद्दा असा आला, सर मॅथमॅटिक्स इथे कुठून आलं? मित्रांनो, विदाउट मॅथमॅटिक्स इथे काहीच होणार नाहीये. एक लक्षात ठेवा, डेटा सायन्स फील्ड म्हणजे फक्त रेडी टूल्स वापरले आणि माझं करिअर उत्तुंग होणार, हा खूप मोठा गैरसमज आहे. आपलं एक्सपर्टीज हे स्टॅटिस्टिक्सवर असलं पाहिजे, आपलं एक्सपर्टीज हे लिनियर अल्जेब्रावर इथे असलं पाहिजे, आपलं एक्सपर्टीज इथे डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम्सवर असलंच पाहिजे. डेटा अनालिटिक्स ही आपण एक सब फील्ड म्हणूया डेटा सायन्सची, आणि मुलांचा गैरसमज नेमका इथे होते. आणि बीएससी नंतर इझिली समजा आपल्याला जर जॉब मिळाला, याचा अर्थ निश्चितच तो डेटा अनालिटिक्स फील्डमध्येच असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि डेटा अनालिटिक्स फील्ड ही पुढे जाऊन डीटीपी ऑपरेटर सारखी होणार आहे, टायपिंग टाईपचं ते वर्क होणार आहे. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे पायथन असू देत, सी प्रोग्रामिंग असू देत, डेटा स्ट्रक्चर असू देत, की लिनियर अल्जेब्रा असू देत, की स्टॅटिस्टिक्स असू देत, याच्यावर आपला फोकस असला पाहिजे. यानंतर मित्रांनो, आपला पुढचा फोकस असला पाहिजे एसक्यूएल स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज. ट्रॅडिशनल वे मधून तो स्टार्ट केला पाहिजे. म्हणजे सरळ, आता एक नवीन टर्म आहे मोंगोडीबी, म्हणजे सरळ मोंगोडीबीवर आपल्याला जंप नाही करायची, आपल्याला ट्रॅडिशनल डेटाबेस पासून पुढे जायचं आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, डेटा स्ट्रक्चर ऑलरेडी आपलं माइंड शार्प करून टाकतो आणि एसक्यूएल मध्ये डेफिनेटली त्याची मदतच होते. एसक्यूएल वर आपल्याला कमांड घ्यायची आहे आणि त्यानंतरच मित्रांनो आपल्याला बाकी जनरलाइज जे टूल्स असतात त्याच्यावर फोकस करायला सुरुवात करायची आहे. जसं जसं आपलं पहिलं वर्ष संपेल, आपण सेकंड इयर मध्ये याल, थर्ड इयर मध्ये याल मित्रांनो, आपले हे सब्जेक्ट जे आहेत ते ऍडव्हान्स होत जातील. पुढे जाऊन मशीन लर्निंग हा वर्ड इंट्रोड्यूस होईल, डीप लर्निंग हा वर्ड इंट्रोड्यूस होईल, लार्ज लँग्वेज मॉडेल हा वर्ड इंट्रोड्यूस होईल. मित्रांनो, खूप काही पुढे आहे. तर आपण ठरवायचंय की आपल्याला त्या रेडीमेड लायब्ररीज वापरून फक्त तात्पुरता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, की जो कोणता अल्गोरिदम मी वापरतोय तो मला जर डेप्थ मध्ये कळाला तर गरज वाटल्यावर मी त्याच्यातही मॉडिफिकेशन करून मी निश्चितच त्याला मोर ॲक्युरेट करेल, हा कॉन्फिडन्स तुमच्यात आला पाहिजे. हे तुम्ही ठरवायचंय. तर हे सगळं अचीव करण्यासाठी मदत कशाची होणार आहे मित्रांनो? तर जो पाथ मी आपल्याला सांगितलाय तो पाथ आपण फॉलो केला पाहिजे. अकॅडमिक्सला तितकंच महत्व द्या की आपल्याला फर्स्ट क्लास मिळेल. फर्स्ट क्लास पेक्षा जास्तची अपेक्षा करू नका. 24 तासाचं डिस्ट्रीब्युशन आपलं एवढं प्रॉपर पाहिजे मित्रांनो, की आपल्याला अकॅडमिक्सला किती महत्व दिलं पाहिजे, किती अवर्स त्याला दिले पाहिजे की माझे पेपर सुटतील, माझी प्रॅक्टिकल एक्झाम क्लिअर होईल, आपण महत्व तेवढंच दिलं पाहिजे. आणि उरलेला सगळा वेळ आपला फोकस हा फक्त आणि फक्त प्रॅक्टिकल स्किल्स इम्प्लिमेंट करण्यावरच असला पाहिजे. तर थोडक्यात याला मी म्हणतो मित्रांनो, डेटा सायन्सचं लॉजिक बिल्डिंग. डेटा सायन्समध्ये जर आपल्याला उत्तुंग असं करिअर करायचं असेल तर आपलं फाउंडेशन आपल्याला खूप स्ट्रॉंगली बिल्ड करावं लागेल, कारण इथे तुम्ही करिअर निश्चितच करून टाकलंय. जर हेच बीएससी इन कम्प्युटर सायन्स असलं असतं मित्रांनो, तर इथे पाथ हा जरा थोडासा वेगळा झाला असता. म्हणजे प्रोग्रामिंग आणि डेटा स्ट्रक्चर्स हा तर मित्रांनो बिलकुल फिक्स आहे. जर तुम्ही कम्प्युटर सायन्स या क्षेत्रात आहात, तुम्ही काही करा, तुम्हाला हे निश्चित आहे की तुम्हाला हे बेसिक आलंच पाहिजे. तर जर कॉम्प्युटर सायन्स असलं असतं मित्रांनो, तर कॉम्प्युटर सायन्सवाला हा थर्ड इयर मध्ये डोमेन सिलेक्ट करून ठरवू शकतो की मला डेटा सायन्स मध्ये करिअर करायचंय, सायबर सिक्युरिटीत करिअर करायचंय. पण आपण आपला पाथ हा निश्चितच करून टाकलेला आहे की आपल्याला डेटा सायन्स मध्येच करिअर करायचं आहे, तर आपण हा पाथच फॉलो केला पाहिजे. आणि ह्या जर्नीमध्ये मदत करण्यासाठी मित्रांनो, NHG अकॅडमीने खास आपल्यासाठी म्हणजे फर्स्ट इयर बीएससी इन डेटा सायन्सच्या विद्यार्थ्यांना ह्या जर्नीमध्ये मदत व्हावी, तुमचं डेटा सायन्सचं फाउंडेशन हे स्ट्रॉंगली मजबूत व्हावं, याच्यासाठी आम्ही एक प्री प्लेसमेंट बॅच इथे ऑर्गनाईज करतो. आणि या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी ह्या कोर्स मधल्या ज्या ज्या मेन टर्म्स असतात, मेन टर्मिनॉलॉजीज असतात, जसं की मी डिस्कस केलंय, हे सगळं एका प्लॅटफॉर्मवर तुम्हाला शिकवलं जातं आणि तुम्हाला ट्रेन केलं जातं प्रॅक्टिकली. आता इथे एक गैरसमज मुलांचा किंवा पालकांचा होऊ शकतो की ही बॅच जी असणार आहे ती प्लेसमेंटसाठी असणार आहे. आत्ताच आम्ही फर्स्ट इयरला प्रवेश घेतलाय आणि आम्हाला इथून प्लेसमेंट मिळणार आहे. तर मित्रांनो, प्लीज कृपया करून गैरसमज करू नका.
12वी फक्त आपली झालेली आहे आणि आपण ह्या नवख्या क्षेत्रात प्रवेश घेतलेला आहे. जर आपल्याला ह्या डेटा सायन्स क्षेत्रातच सर्व्हाइव्ह करायचं आहे मित्रांनो, याचा अर्थ आपला फाउंडेशन हा स्ट्रॉंग झाला पाहिजे. आणि कॉलेजेसमध्ये आपण फक्त अकॅडमिक्सवरच फोकस करतात, तो मात्र इथे प्रॉब्लेम होतो. आणि डेफिनेटली कॉलेजेसच्या फॅकल्टीज असतील किंवा कॉलेजेस असतील यांनाही मर्यादा असतात. 3-3.5 महिन्यात एक सेमेस्टर त्यांना संपवायचं असतं आणि पुढचं सेमेस्टर स्टार्ट करायचं असतं. ते तुमच्यासाठी थांबू शकत नाही. तुमचा स्पीड हा मागे पुढे असू शकतो मित्रांनो. तर आमची जी ही प्री प्लेसमेंट नावाची बॅच आहे, डेटा सायन्सच्या स्टुडंट्सला निश्चितच खूप मदतीची आहे. ज्या काही मेजर टर्मिनॉलॉजीज इथून पुढे तुमच्या कोर्समध्ये येणार आहेत, त्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज ह्या बॅचमध्ये कव्हर होतात. 100% तुमचे स्किल सेट इथे इम्प्रूव्ह होतात आणि निश्चितच याची मदत मित्रांनो तुम्हाला पुढे जाऊन स्ट्रॉंगली होते. स्वतःला तुम्ही डिफरन्शिएट करू शकतात की हाऊ आय एम डिफरंट दॅन अदर्स, कशा पद्धतीने माझं स्किल सेट हे चांगलं आहे इतरांपेक्षा. तर आपलं फाउंडेशन हे आजच आपण बिल्ड केलं पाहिजे. होणार असं की आपली डेटा सायन्स या टर्मिनॉलॉजी बद्दल सगळी भीती आम्ही नाहीशी करू आणि निश्चितच याची मदत तुम्हाला अकॅडमिक्समध्ये फर्स्ट क्लास किंवा फर्स्ट क्लास पेक्षा जास्त मिळवण्यात होणारच आहे. तर या संदर्भात जर आपल्याला अधिक जाणून घ्यायचं असेल मित्रांनो, तर खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा. पुणे शहरात असाल तर आपण डायरेक्ट अकॅडमीला व्हिजिट करून 1-to-1 डिस्कशन करू शकतात की कशा पद्धतीने डेटा सायन्समध्ये इथून पुढे आपल्याला पुढे जायचं आहे. धन्यवाद मित्र.